नमस्कार. आपण मुख्यमंत्री सहायता निधी ही कशी मिळवायची या संदर्भात एक व्हिडिओ बनवून टाकणार आहोत. मुख्यमंत्री सहायता निधीचा फायदा हा कोणत्या लोकांना होतो की कोणी हॉस्पिटलाइज असलं, कोणी त्यांना मुख्यमंत्री निधीचा कसा फायदा घेता येईल याच्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात या संदर्भात आपण आज माहिती देणार आहोत. तर पहिल्यांदा मुख्यमंत्री सहायता निधीचा संपूर्ण फॉर्म भरून घ्यावा, त्याच्यावर फोटो लावावा. त्यानंतर उपचार घेत असलेल्या हॉस्पिटलचे कोटेशन, ज्या हॉस्पिटलमध्ये आपण उपचार घेत आहोत त्या हॉस्पिटलचं कोटेशन लावायचं. त्यानंतर माफ करा, त्यानंतर कोटेशन हे कोटेशनवर सिव्हिल सर्जन साहेब जे असतात त्या हॉस्पिटलचे त्यांचा सही आणि शिक्का मारून घ्यायचा. त्यासोबत रुग्णाचं आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला तो 1,60,000 पर्यंत असावा आणि तो चालू वर्षाचा असावा. त्यानंतर या कामामध्ये अपघात झालेला जर असेल तर संबंधित पोलीस स्टेशनचा FIRचा रिपोर्ट त्यासोबत जोडावा. त्यानंतर CT स्कॅन, MRI इत्यादी संपूर्ण रिपोर्ट तयार करून तो सोबत जोडलेला असावा. आता जर समजा सदरील अपघातामध्ये शरीराचा एखादा अवयव किंवा एखादा पार्ट गेला असेल आणि तो प्रत्यारोपण करता येतो आहे, असं असल्यास प्रत्यारोपण होत असल्याचा त्याचा मॅचिंगचा रिपोर्ट देत असतात डॉक्टर, तर तो मॅचिंगचा रिपोर्टसुद्धा त्यासोबत जोडावा. आणि आपण हा जो व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओच्या खाली आपण मेल ID टाकणार आहे. त्यामध्ये एक मेल ID आहे, त्यावर सगळा अर्ज पाठवून द्यायचा आणि मूळ प्रत जी राहील ती पोस्टाद्वारे पाठवून द्यायची. आता मुख्यमंत्री सदरील सहायता निधीसाठी एक टोल फ्री क्रमांक दिलेला आहे मुख्यमंत्री कार्यालयाने. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी टोल फ्री क्रमांक 86 50 56 75 67 अशा प्रकारचा तो नंबर आहे. आणि मुख्यमंत्री सहायता निधीचा फॉर्म हे संबंधित गावच्या तहसील कार्यालयाच्या समोर किंवा एका वेबसाईटवरून पण मिळतो. त्याची लिंकही मी तुम्हाला या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. आणि कुणाला यादी दिलेली आहे मुख्यमंत्री सहायता निधीची, ती यादीची पण लिंक टाकतो. आणि हा व्हिडिओ शक्य होईल तेवढ्या गरीब आणि गरजू व्यक्तींना पाठवा. या व्हिडिओला लाईक करा. आपल्या खरं ते खरंच हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद. खरं ते खरंच.